हाय एव्हरीवन. आज आम्ही आउटिंगसाठी आलो आहोत पद्मावती देवी मंदिर पूस येथे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर परी आणि विरांश दोघांना घंटी वाजवायची होती. सो विरांशच्या आतूने त्याला वर उचलले आणि त्यांनी घंटी वाजवली. त्यानंतर आम्ही देवीच्या गाभारामध्ये गेलो. देवीला डोळे भरून पाहिलं. मुलांनी देवीचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि ते बाहेर आले खेळायला. आम्ही दोघींनी देवीची मनोभावे पूजा केली, देवीचं दर्शन घेतलं, प्रसादही घेतला. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर. मागच्या साईडला, मंदिराच्या मागच्या साईडलाच एक कुंड आहे. सो आम्ही तिकडे जात होतो दोघीही. सो मग कुंडामध्ये खूप सारे मासे, खेकडे, कासव हे सर्व होतं. सो मुलं आधीच समोर जाऊन पाहत उभी होती. आम्ही दोघीही तिकडेच जायलेलो आहोत हे पहा. त्यानंतर मागून विराट हा दुडू चालत पळत येत आहे त्याच्या पप्पांसोबत. तर कुंडामध्ये हे पहा, इथे खेकडा, हे सारे मासे, खूप सारे मासे पोहत आहेत. सो आम्ही सर्वांनी खूप वेळ उभा राहून त्या माशांना पाहिलं. समोरच एक महादेवाचं मंदिर होतं, तिथंही आम्ही गेलो, देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर विराटला घेऊन मंदिराचा पूर्ण परिसर मी फिरून त्याला दाखवला, आजूबाजूचं सगळं पाहिलं. त्यानंतर फायनली मला त्या कुंडामध्ये जाऊन त्यातले काही मासे माझ्या हातात पकडून मला पाहायचं होतं. सो त्याला पायऱ्याही होत्या कुंडाला. मी मध्ये उतरले खाली. जसेही मी खाली गेले तसं सगळे मासे पाण्यामध्ये जाऊन लपून बसले. सो मला एकही मासा हातामध्ये पकडता आला नाही, पाहता आला नाही. शेवटी आम्ही दत्त मंदिरामध्ये आलो, देवाचं दर्शन घेतलं, थोडा वेळ तिथे बसलो. सो अशा प्रकारे आमचा दिवस मस्त गेला. बाय, सी.